महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मधुशेठ ठाकूर हे केवळ नाव नव्हतं तर विकासासाठी आणि इथल्या जनतेच्या गोरगरिबांसाठी धावणारा एक कणा होता। माणसातला माणूस म्हणून आजही ओळख मानली जाते। आजही तीच आठवण इथल्या गावागावात आहे। आज अचानक का होईना पण त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आज त्यांचे सुपुत्र म्हणजेच राजाभाऊ ठाकूर आहेत। पुन्हा एकदा आज त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया। जर बघायला गेलं तर आज समाधीस्थळी आला आहात। बघायला गेलं तर हे केवळ समाधीस्थळ नव्हतं तर एक स्मृतीचं प्रतीक आहे। काय वाटतं, काय भावना व्यक्त करा? नमस्कार, आपल्याला माहितीच असेल माझे वडील कैलासवासी माजी आमदार मधुकर ठाकूर, म्हणजे जे नाव होतं मधुकर ठाकूर, तरी पण त्यांना पप्पा म्हणून सर्वजण ओळखत होते। अगदी लहान मुलं असेल तरी ते पप्पा हाक मारायचे आणि अगदी पप्पांपेक्षा वयाने जरी जास्त कोणी असेल तरी ते देखील त्यांना पप्पा हाक मारायचे। आणि पप्पा हाक मारायला कारण काय होतं, त्यांनी जी गोरगरिबांची सेवा केली, म्हणजे ह्याच सातेजे गावामध्ये ते म्हणजे अगदी जेव्हा आमचं आजोळ होतं किंवा आजी आजोबा होते त्यावेळेला फार कठीण काळ होता, म्हणजे 2 वेळेला जेवण मिळेल का नाही अशी परिस्थिती होती। पण त्याही याच्यात त्यांनी संघर्ष केला। फक्त दुसरीपर्यंत स्वतःला शिक्षण घेता आलं, पण दुसरी नंतर त्यांनी शाळेमधून जाऊन चोंडी नाका, इथूनच जवळ आहे 1-1.5 किलोमीटर चोंडी नाका, त्या चोंडी नाक्यावरती हॉटेलमध्ये 9 वर्ष जवळजवळ मी भांडी घासण्याचं काम, म्हणजे लहान वेटरचं काम करतो ना मुलगा तसं करतं। आणि त्याच्यानी त्यांना कधी लाज वाटली नाही, आम्हाला देखील सांगायला लाज वाटत नाही, कारण त्यांनी प्रामाणिकपणे ते काम केलं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याला सुरुवात केली। स्वतः शिकू शकले नाही, पण स्वतः शिकले नसतील तरी त्यांनी ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडनं सिनियर कॉलेजची परवानगी आणली आणि चोंडीला जे लोकमान्य टिळक शिक्षण प्रसारक मंडळ आहे तिथे 15वी पर्यंत एज्युकेशन, म्हणजे तिन्ही साईड, सायन्स असेल, कॉमर्स असेल, तुमची आर्ट्स साईड असेल, हे 12वी पासून 15वी पर्यंत कॉलेज सुरू केलं। आणि कुटुंबामधल्या प्रत्येक सदस्याला त्यांनी, त्यांच्या लहान भावाला डबल BCom केला। माझे मोठे बंधू प्रवीणदादा ठाकूर त्यांना ॲडव्होकेट वकील बनवले, जे आज 30 वर्ष जवळजवळ प्रॅक्टिस करत आहेत। आमचे इतर भावंड आहेत त्यांना पण चांगलं शिक्षण दिलं, बहिणींना चांगले ग्रॅज्युएट केल्या, मला स्वतःला इंजिनियर केला, संपूर्ण कुटुंबाला चांगलं शिक्षण दिलं। पण त्याच्यावरच न थांबता त्यांनी ह्या परिसराचा कायापालट केला आणि संपूर्ण गावात ह्या इथे आदिवासी वाड्या देखील आहेत, त्यांची मुलं असतील, कोळी समाज आहे, माळी समाज आहे, आगरी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, म्हणजे सर्व धर्मी समभाव ठेवून सर्वांना एवढं चांगलं शिक्षण दिलं त्यांनी। आणि आज देखील त्यांची जी आता 4.5 पावणे 5 वर्ष झाली, आपण विचारलं आज आपण समाधी स्थळावर आलो। आपल्याला माहिती आहे आज गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी सालबादप्रमाणे दरवर्षी भरपूर ठिकाणी गणेशाचे दर्शन घ्यायला जायचं असतं। आता थोड्या वेळापूर्वी, म्हणजे जवळजवळ 2 तासांपूर्वी 12:39ला इथे श्रींचा जन्मोत्सव साजरा झाला। त्याच्यानंतर भोजन, बाकीचे सर्व दरवर्षी सालबादप्रमाणे जे कार्यक्रम होतात ते सुरुवात झाली। संध्याकाळी पालखी असेल, मुलांसाठी आधी फनी गेम्स असेल आणि रात्री ह्याच इथे ह्या मोठ्या स्टेजवरती आता जे आपण विचारलं हे समाधी स्थळ, म्हणजे हे आमचं प्रेरणास्थान आहे। आणि आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला आपण जातो, प्रत्येकाला ह्या दुनियेमधून ह्या जगामधून जायचं आहे, पण ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपण बघा ना, आपलं जे जळीत आहे ते स्मशानभूमीमध्ये केलं जातं। तर ते जळीत स्मशानभूमीमध्ये वडिलांचं न करता ते स्मशान हे पप्पांच्या घरासमोरच ह्या इथेच सरेंडर रचून त्यांची जी अंत्यविधी आहे ती इथे केली। आणि दर दिवशी जर आपण बघितलं तर संध्याकाळच्या वेळेमध्ये ह्या इथे दिवाबत्ती केली जाते, अगरबत्ती, म्हणजे हे नुसतं समाधी स्थळ नाही तर हे समाधी मंदिर आहे। आणि तिथे येऊन ज्या वेळेला आपण एखादी आपली भावना प्रकट करतो, अनेक लोक, असंख्य लोक ज्या वेळेला चांगल्या कामासाठी जात असतात,
ज्या पद्धतीने मंदिरात जातात त्या पद्धतीने इथे येऊन पप्पांची ते नतमस्तक होतात आणि त्याच्यानंतर पुढे जातात. आणि आपल्याला बाजूलाच हा भव्य जो स्टेज दिसत आहे, त्या स्टेज जो आहे हे वडिलांची इच्छा होती तर त्यांच्या आजोबांच्या नावाने भाऊ कानू ठाकूर यांच्या नावाने त्यांना एक रंगमंच बनवायचा होता. आणि ठीक आहे, ते गेले, पण त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या आम्ही पूर्ण करतोय. आता आपण बघितलं जो गणेशोत्सव चालू आहे किंवा गणपतीचा उत्सव चालू आहे, त्याच्याच मागे म्हणजे जुनं जे मंदिर आहे हे 1986 साली पप्पांनी बांधलेलं, आज 40 वर्ष झाली. आणि त्याच मंदिराच्या बाजूला एक भव्य मंदिर, तेच श्रींचं मंदिर तिथे बनते. कारण त्यांची इच्छा होती तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून जास्तीत जास्त प्रशस्त मंदिर मोठं बनवायचं, तर पुढील पिढ्यांना कधी म्हणजे बघावं लागणार नाही. म्हणून आम्ही मागे तिथे एक मंदिर आता घेतले. आज आता हा सर्व कार्यक्रम चालू आहे. आता आपण बघत असेल तर महाप्रसादाचा संपूर्ण ग्रामस्थ पंचक्रोशीतली लोक ह्या इथे आज आस्वाद घेत आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. जर बघायला गेलं तर रायगडमध्ये काँग्रेस पक्षाचं नाव घेतलं की स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज तुम्ही देखील हे कार्य करत आहात. काय वाटतं, आज कुठेतरी एक वेगळी आठवण आली आहे का वडिलांची? बघा ना, आता आपल्याला कल्पना असेल की जर आपण आता पक्षाबद्दल जो प्रश्न विचारलात, काँग्रेस पक्षाबद्दल, आपल्याला माहिती असेल जो देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला, हा स्वतंत्र कोणी केला तर 100% काँग्रेस पार्टीतल्या लोकांनी, काँग्रेस पक्षाच्या लोकांनी. आणि त्याच्यात छोटी नावं नव्हती. म्हणजे ठीक आहे, अगदी लहान थोर सर्वच जण सहभागी झालेले इंग्रजांना आपल्या देशातून हटवण्यासाठी. पण त्यात सर्वात पहिलं प्राधान्याने नाव घ्यायला लागेल आपल्याला महात्मा गांधीजींचं. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक थोर लोक आपल्याला माहिती असतील. ह्या लोकांनी त्या लढ्यांमध्ये भाग घेतला आणि अनेक स्वातंत्र्य सेनानी ज्यांची नावं पण आपल्याला आता एवढी आहेत की आपण घेताना आपल्याला म्हणजे खरोखर 2 तास पुरणार नाही. तर त्या सर्व लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. पण ते सर्व काँग्रेसच्या विचारांची लोक होती. आणि त्या काँग्रेस पक्षाच्या विचारांनी जवळजवळ तुम्ही बघाल अगदी सुईपासून, टाचणीपासून विमानांपर्यंत आपल्या देशामध्ये काँग्रेस पक्षांनी मोठमोठे कारखाने असतील, आपले आपण जर बघाल तर मोठमोठी विमानतळं असतील, अनेक गोष्टी. आणि शिक्षण, आता मला सांगा एम्स सारखी जी मोठमोठी रुग्णालय आहेत आपण बघाल तर ती काँग्रेसने दिली. आपल्याला माहिती असेल बाबा ॲटॉमिक रिसर्च. आणि सर्वात मोठं एक नाव आपल्याला घ्यावं लागेल इंदिराजींचं. इंदिराजींचं नाव का घ्यायचं? जो भारताकडे अणुबॉम्ब, जो आपल्याला माहिती असेल बुद्धा लाफ्स, माहिती आहे ना, जे आपण म्हणजे अखेर बुद्ध हसला असं त्यांनी जे म्हटलं, त्याचं कारण काय की जी परमाणु शक्ती होती आपल्याकडे नव्हती. त्याच्यामुळे आजूबाजूचे जे शत्रू देश होते ते आपल्यावर वाईट नजर ठेवून होते. पण ज्या वेळेला आपण परमाणु बॉम्ब बनवला तेव्हापासून भारत देशाकडे जी बघण्याची अमेरिकेसारख्या देशाची पण जी हे होती एक नजर, ती देखील त्यांचं बदलावी लागली. आणि काँग्रेस पक्ष जो आहे त्याच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझे वडील 2004 साली आमदार झाले. 5 वर्ष आमदार होते. त्यांनी तळागाळातील लोकांचं काम केलं. पहिले ह्याच सातेरजे म्हणजे जी झिराड ग्रामपंचायत होते, 1988 साली सरपंच झाले, 1997 साली जिल्हा परिषद सदस्य झाले, 2004 साली आमदार झाले. आणि 2009 पर्यंत त्यांनी जे कार्य केलं, ज्या वेळेला अगदी ते माजी म्हणजे त्यांची ते आमदारकी नसली तरी येणारा प्रत्येक माणूस त्यांना आमदार म्हणूनच, आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना कोणी जरी आलं, अनेक लोक पप्पा बोलायचे, अनेक लोक आमदार साहेब म्हणूनच हाक मारत होते. म्हणजे मारावे परी कीर्तिरूपी उरावे अशी पप्पांची भूमिका होती. ह्या भागात जर आपण बघाल, ह्याच भागात नाही नुसतं त्यांना पप्पा नाही, शेवटी तर लोकांनी त्याला म्हणजे माणूस नाही, आपण मगाशी म्हटलं माणसातला माणूस, तर माणसातला माणूस नाही, माणसातला देव माणूस म्हणून त्यांना देव माणूस म्हणून पदवी दिली होती. आणि त्यांचं कार्य एवढं अफाट आहे, त्यांनी दाखवलेला मार्ग एवढा चांगला आहे का त्यांच्या मार्गावरनं जो कोणी चालेल. आता ठीक आहे, मी त्यांच्याच पोटी जन्माला आलेलो आहे, त्याच्यामुळे कसं असतं त्यांच्याच कुटुंबात जन्माला आलेल्या माणसाला आपोआप संस्कार असतील किंवा त्यांचा संपर्क लाभला, त्यांचा सहवास लागला, त्याच्यामुळे अनेक गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या आपल्या चांगल्याच होत आहेत. आणि त्यांनी जे कळलं की आपल्याला जर एखादं तर चांगलं करता आलं नाही तर कमीत कमी आपण वाईट करू नये आणि चांगलं करत राहा, चांगलं होईल, ह्या त्यांच्या भूमिका होत्या. गोरगरीब असू दे, कोणी असू दे, त्यांच्या इथे आलेला प्रत्येक इसम आडीनडीला कोणी आला तरी तो कधी रिकाम्या हाताने परत गेला नाही. आणि त्यांचं हे वैशिष्ट्य होतं. काँग्रेसमध्ये जरी ते असतील किंवा आज देखील मी काँग्रेस पक्षाचं जरी कार्य करत असेल तर सर्वात पहिल्या भूमिका ज्या आपण बघाल तर वडिलांनी दिलेले संस्कार, आई वडिलांनी जे दिलेले संस्कार असतील, वाडवडिलांची पुण्य आहे, त्या पुण्याच्या आधारावर आम्ही आमचं मार्गक्रमण करतोय. आणि काँग्रेसमध्ये आम्ही का आहोत? कारण काँग्रेसने देशाला एवढं काय दिलंय आपल्याला माहिती असेल. जे दिलं ते आता दुसऱ्यांच्या हातात, दुसऱ्यांच्या घशात देण्याचं काम इतर पार्ट्या करतात. पण काँग्रेस हा एक विचार आहे, तो गोरगरिबांचा विचार करतो. काँग्रेस ही अशी विचारधारा आहे की ती सर्वांना सोबत घेऊन चालते. आणि आता आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी, त्यांनी आपल्याला माहिती असेल
जात भेद मतभेद तुमचे बाकीचे कुठलेही म्हणजे ह्याच्यामध्ये न पडता भारत देशाला जोडण्याचं, तरुणांना रोजगार देण्याचं आणि ज्या देशामध्ये चुकीच्या गोष्टी घडत आहेत हे थांबवण्याचं आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी काम करत आहेत. आमचे खरगे साहेब पण तेच काम करतात. आज त्यांचं वय बघता ज्या पद्धतीने ते काम करतात खरोखर वाखाणण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये आहोत. जर बघायला गेलं तर मगाशीच तुम्ही एक उल्लेख केलात की मी देखील त्याच घराण्यातून आहे, माझा जन्म देखील त्याच घराण्यात झाला. त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न करते. राजाभाऊ ठाकूर हे एक यशस्वी आणि एक उत्कृष्ट नेते म्हणून ओळखलेच जातात. असं काय वाटतं, वडिलांचं कोणतं एक स्वप्न आहे की तुमच्याकडून ते करणं अपूर्ण राहिलं? बघा, तशी वडिलांनी जी कामं सांगितली त्यांची इच्छा होती की ह्या इथल्या भागातल्या लोकांना, मुलांना चांगली शाळा मिळावी, चांगलं शाळा कॉलेज मिळावं, ते आम्ही करतोय. त्यांची इच्छा होती ह्या इथे सभामंडप वडिलांच्या नावाने ते करावं. आता मंदिराचं आपण बघत असाल ते चालू आहे. आणि तुम्हाला सांगू ना, ते एवढे वेगळे होते का त्यांचं म्हणणं काय की आपण बघा, एखादा माणूस स्वतःचा संसार चालू शकतो, स्वतःचं कुटुंब चालू शकतो, भरपूर धनदौलत गोळा करू शकतो, पण तरी एकट्याने स्वतःसाठी जगलं तर त्या जगण्याला काय अर्थ नाही. आपण समाजाच्या कामासाठी कसे येऊ आणि आपल्या इथून समाजाचं कसं चांगलं होईल ह्याच्याकडे आपण लक्ष द्या. आणि त्याच्यासाठी त्यांची स्वप्न अनेक आहेत, असंख्य आहेत. आम्ही 1, 2, 3, 4 करतोय पूर्ण, पण त्यांनी कोणतीही स्वप्न जी आहेत ही स्वार्थासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी बघितलेली नाही, तर फक्त आणि फक्त समाजासाठी त्यांनी जी बघितलेली स्वप्न आहेत, अनेक स्वप्न आहेत, रुग्णालयांची असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या 100%. आता बघा, आयुष्य हे आम्हाला माहिती नाही, परंतु जिथपर्यंत मी आयुष्य माझं आहे, ठीक आहे, आज माझी पत्नी माझ्यासोबत आहे, माझा मुलगा आता आर्किटेक्चर करतोय, तो आज कॉलेजमध्ये आहे, पण आम्ही देखील तेच करतोय. किंवा माझी भावंडं असतील, माझे जे कुटुंबीय आहेत ते देखील जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचं, आणि आम्हाला ईश्वराच्या कृपेने, पप्पांच्या पुण्याने भरभरून सर्व भरभरून मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला, आणि आजपर्यंत आम्ही कोणताही स्वार्थ साधला नाही. आम्हाला पुढे कधी कोणत्याही ह्या सत्तेतून स्वार्थ किंवा सत्तेतून पैसा हे आमचं गणित नाही. फक्त सत्तेतून समाधान लोकांचं, सत्तेतून लोकांची सेवा हेच आमचं सर्वात महत्त्वाचं पप्पांनी जे दाखवलेला मार्ग आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.